कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही, असं नाही अधिपती, तुम्ही खूप चुकीचं बोलताय। तुम्ही म्हणताय तुम्ही बाबांना ओळखलंय म्हणून, पण मला नाही वाटत तसं। अहो साधी गोष्ट घ्या, आता भुवनेश्वरी मॅडमनी आपल्याला रीत पाळायला बाहेर पाठवलं होतं, तेव्हा बाबांनी किती प्रयत्न केले आपल्याला मदत करायचे, आठवतंय तुम्हाला? तुम्ही म्हणताय तसं त्यांचं जर दगडाचं काळीज असलं असतं तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? वकिली करू नका तुम्ही, चारुलता मॅडमची बी करू नका आणि आमच्या बाबाजी तर अजिबातच करू नका। तुम्ही खरंच त्यांच्या भानगडीत पडू नका। नवरा बायको आहेत ना ते दोघं, हा? नवरा बायको आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत, वडीलधारे आहेत, हा? मग वडीलधाऱ्यासनी कळते की त्यांचं त्यांचं काय करायचं आणि काय नाही, ते आपण मध्ये पडायला नको। कसं बोलताय तुम्ही अधिपती? कुठल्या तरी अनोळखी माणसांविषयी आपण बोलतोय का? आपण आपल्या आई बाबांबद्दल बोलतोय ना। आपलं कर्तव्य आहे ना काहीतरी, आणि कर्तव्याचं जाऊ द्या, मला मनापासून करायचंय त्यांच्यासाठी, कारण मला त्रास होतोय बघ। अहो तुम्हाला त्रास झाला की आम्हाला बी त्रास होतोय ना। आणि हे बघा, जी गोष्ट होणारच नाही ती गोष्ट करायच्या मागे तुम्ही का लागलाय मला सांगा। मला एक साधी गोष्ट सांगा, आमच्या आई साहेब एवढी वर्ष या घरात होत्या, हा? त्यांनी आमच्यासाठी, या घरासाठी, चारवाज सूर्यवंशीसाठी हजार गोष्टी केल्या, तरी वट्ट समजून घेतलं नाही आमच्या बाबाने त्यांना। आणि आता काल आल्यात चारुलता मॅडम, त्यांना काय ढेकळं समजून घेणार आहे आमचा बाबा? काल आलेले असले अधिपती तरी त्यांचं लग्न झालंय, नवरा बायको आहेत ते, तुम्हाला कळतंय का? नवरा बायको होती त्याला झाली आता लई वर्ष झाली, पुलाखालनं आता भरपूर पाणी वाहून गेले। आणि आमचा बाबा असा आहे की तो कुठली गोष्ट अंगाला लावून घेत नाही, बायकांच्या बाबतीतलं त्याचं वागणं हे तिडीक आणणार आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। मी बघितलं एवढी वर्ष त्या माणसाला, पावला पावलाला आमच्या आई साहेबांचा अपमानच गेलाय फक्त त्याला, हेच बघितले मी लहानपणापासून, म्हणून मी 10 वेळा तेच बोलतो। जी बाई आपल्यासाठी एवढं करते तिलाच छळायचं, आई साहेबांबरोबर तेच गेलं, आता या चारुलता मॅडम बरोबर पण तेच करणार बघा तुम्ही, त्यांचा बी अपमानच करणार, त्यासनी बी एक ना एक दिवस मनस्ताप होतो नाही बघा। बघा मी तर म्हणतो तुम्ही त्या चारुलता मॅडमने बी आमच्या बाबापासून लांबच राहायला सांगा, आणि तुम्ही बी ह्या दोघांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न करूच नका। अधिपती तुमचा खूपच मोठा गैरसमज झालाय। काय? असं काहीच नाही, बाबांनी कधीच आईंचा अपमान केलेला नाही, आणि आत्ताही त्यांना असंच वाटतं की पूर्वीसारखं सगळं छान आनंदी व्हावं, त्यांना मनापासून वाटतंय। काय माहित काय एक ऑकवर्डनेस आहे त्या दोघांमध्ये, तो कशामुळे मला कळत नाहीये, पण मला तो घालवायचा आहे आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे। आणि तुम्ही किती म्हटलात तरी आई बाबांचा विषय मी नाही सोडला। म्हणजे तुम्ही स्वतःचं डोसकं फोडून घ्यायचंच ठरवलंय म्हणा? असं काय करलंय हो? हा, तुम्ही स्वतः बघितलंय की चारुलता सूर्यवंशीला आमच्या आई साहेबांसंग वागताना कसं वागायचं ती? अहो अधिपती त्याचं कारण होतं ना, तुम्ही चिडू नका, पण भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता मॅडम यांचं बाबांबरोबर असणारं नातं, यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे, तुम्हालाही माहिती। आणि बाबांसारखंच आईंनाही वाटतंय त्यांच्याबद्दल। मी म्हटलं ना काहीतरी ऑकवर्डनेस आहे, पण काय माहिती कुठली तरी अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना एकत्र येता येत नाही। कदाचित इतकी वर्ष ते एकमेकांपासून लांब होते हेही कारण असू शकतं, पण मी नाही प्रयत्न सोडणार, मी त्यांना एकत्र आणणार, कारण मला हे घर हसतं खेळतं बघायचं। अगं ए चंचे, अगं थोबाड वर करून कुठे चाललीस ग? अगं आता रात्र झाली आहे, फोन ठेव, चल। महत्वाचं काम चाललंय माझं। अगं काय महत्वाचं काम चाललंय तुझं? अगं महत्वाचं काम तर आपण केलं की, आपण त्यांच्यात कसं भांडणं लावून नामा निराळं झालंय, आता मला शांत झोप लागणार आहे बघ। चल तू बी झोप, चल। अगं ऑनलाईन शॉपिंग करते, मी कपडे खरेदी करते, थांब। चंचे, मागच्या आठवड्यात तू लई कापड घेतल्यात, आता काय दुकान विकत घेतीस? अगं मम्मी, आता नाही का नवरात्री येते का नाही, तर मग मला दांड्या घ्यायचा आहे, मग 9 दिवसाचे 9 कलरचे 9 कपडे पाहिजेत का नाही, तेच घेते म्या। असं शाणी आली मट्टी, झाडाला लागतात का ग पैसे? आणि तो सबनीस का नाही पैसे देताना हात आकडता घेतोय, हिशोब मागतोय तो मला, आणि ताई होती तेव्हा वेगळी गोष्ट होती, काय जायचं नाही दांड्या खेळायला, चल। मग कपडे घेतलेत, पैसे द्यायचे, कळलं? ओ मास्तर आहे का आता परत तसंच? मगाशी बी मी आलो तरी तुमची तंद्री लागली होती,
आता बी एकट्याच गप गप बसलाय का? रागवला का आमच्यावर तुम्ही? नाही, तुमच्यावर कशाला रागवेन मी? मग बोलत का नाही आमच्या संग? मग अशी इतकं तर बोललो आपण, तर काय राहिलंय बोलण्यासारखं? मग आता काय जे काय बोलायचं होतं ते सगळं संपलं, म्हणजे आता काय बोलण्यासारखं नाही. असं कुठे म्हटले? मग काय बोलताय तो तुम्ही? तेच तर बोलायला तुम्ही. आणि मगाशी बी आपण दुसऱ्या लोकांविषयी बोललो, आपल्याविषयी कुठं काय बोललो? हो अधिपती, दुसऱ्या लोकांविषयी काय म्हणताय? आपण आपल्या घरातल्या माणसांबद्दल बोललो ना, कुठल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबद्दल नाही बोललो. शेजारी पाजारी असते तेच बरं झालं असतं. काय म्हणजे तुम्ही बी काय मनावर घेतलं नसतं, मी बी काय मनावर घेतलं नसतं. ही आहेत घरचीच माणसं. वागते शेजाऱ्या पाजाऱ्यांपेक्षा बेकार म्हणताना राग येतोय मला. तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय आणि वर माझी चिडचिड होणारच ना, मग आपल्याच भांडणं होत्या. मग तुम्ही माझ्या संग बोलत नाही, हे चक्र कुठे तर बंद केलं पाहिजे. मी शांत बसलीये फक्त, याचा अर्थ मी तुमच्याशी बोलत नाही असं नाही ना. हा, हे असं आहे. असा एकदम खळखळ वाहणारा झरा असा अचानक थांबला तर कसं वाटेल? तसं वाटतंय आम्हाला तुम्ही शांत बसल्यावर. नाही आवडत. म्हणजे तुम्हाला मी शांत बसलेलं आवडत नाही म्हणून मी शांत बसायचंच नाही. मग काय करायचं? नाचायचं. म्हणजे नाचायचं. चला की एक नंबर आयडिया. चला जरा. काय हो या. भारी वाटते की नाही डान्स करू? काय तुमचं वेडे आहात तुम्ही. अहो येडी माणसं इतिहास घडवतात माहितीये का तुम्हासनी? आम्ही घडवणार बघा तुम्ही. तुम्ही इतिहास तर घडवालच, पण असा इतिहास घडवा की समोरची माणसं पण शिकतील. हो का? हे तुमचं बोलणं नाही म्हणजे आवडतंय, पण नेमकं कळत नाही. म्हणजे काय कौतुक करायलाय का माप काढायलाय काय काय कळत ना. मी काय हो तुमची माप काढणार? साधी गोष्ट करते मी, ती जमत नाहीये मला. एका इतिहास घडवणाऱ्या माणसाचं मी काय माप काढणार? तुमचं कसं असते माहितीये का मास्तरीन बाई, तुम्ही लगेच खचून जाताय. एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर एवढी मनापासून करायला जाताय, सगळा जीव त्याच्यात लावताय. जरा अपयश आलं की लगेच तुम्ही चेहरा पाडून बसताय. ते काय आम्हाला आवडत नाही बघा. म्हणजे तुम्हाला मी सतत हसत राहावं, आनंदी राहावं असंच वाटतं ना? नाहीतर काय, तुमचा एवढा हसणारा खळाळता जरा असा राहावा एवढी तरी इच्छा आहे. माझ्यासाठी एक गोष्ट कराल प्लीज? तुम्ही सांगशील ते करू. असं वेगळं काही करायची गरज नाहीये, पण आत्ता मी जे प्रयत्न करते ना अधिपती, त्यात मला साथ द्या. फक्त मला मदत करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय माझ्या कुठल्याच प्रयत्नांना यश येणार नाहीये. इथं आम्ही तुमची इमोशन सांभाळायला गेलो आणि असं करतोय. तुमच्याच इमोशन मध्ये आम्हाला पकडलोय तुम्ही. नवऱ्याने कसं बरोबर खिंडीत गाठायचं बायकोला बरोबर कळते बरं. म्हणजे तुम्हाला पटतंय मी काय म्हणते? तुमची कुठली गोष्ट मला पटली नाही असं गावा तर झालंय काय? एकच सांगणं आहे आमचं. काय? उगाच तिकडे त्या दगडावर डोके फोड करून घेऊ नका, काही उपयोग होणार नाही. हे बघा अधिपती, त्याविषयी माझं मत वेगळं आहे आणि तुमचं मत वेगळं आहे. पुन्हा आता त्यावरून वाद नकोयत मला. नवरात्र जवळ आलाय, घरात छान आनंदी वातावरणात सण साजरा करूया आपण प्लीज. ते बरोबर आहे. नवरात्र तर जोरदार साजरा व्हायला पाहिजे. खरं आहे तुमचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.